जिल्ह्यामध्ये जिजाऊंच्या जिल्ह्यामध्ये दाखल झालो. त्यामुळे तिथली सध्याची काय परिस्थिती आहे याची मला कल्पना नाही. मी आता प्रसारमाध्यमावर बघितलं की जिथं आम्ही शिवाजी कोणता या पुस्तकाचं वाचन करणार होतो तिथला मंडप त्यांनी दडपशाही करून हटवलेला आहे. तिथं उपस्थित असणाऱ्या लोकांना प्यायला पाणी सुद्धा ठेवलेलं नाही. खरं तर या संपूर्ण विषयावर आमदार संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली होती आणि त्यामुळे याच्यावर पडदा टाकावा अशा पद्धतीची मागणी त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. आपण जर तो 9 मिनिटाचा कॉल रेकॉर्ड ऐकला तर तो कॉल रेकॉर्ड फक्त एका दिलगिरीनं, म्हणजे माफी आणि दिलगिरी या शब्दामध्ये फरक असतो. तर माफी हा शब्द वापरण्याचं धाडस सुद्धा त्यांनी केलेलं नाही. म्हणजे अजून सुद्धा त्यांची मगरुरी जी आहे ती गेलेली नाही. ते फक्त मी दिलगिरी व्यक्त करतो असं म्हटलेलं आहे. आणि हा जो विषय आहे की शिवाजी महाराजांचा त्यांनी अपमान केलेला आहे, स्वातंत्र्य सैनिक गोविंद पानसरेंचा अपमान त्यांनी केलेला आहे, मला माझ्या आईवरून घाणेरड्या शिव्या दिलेल्या आहेत, माझ्या बायकोवरून शिव्या दिलेल्या आहेत. त्यामुळं फक्त दिलगिरीनं आम्ही त्यांना माफ करणार नाही आहे. त्यामुळे त्यांची दिलगिरी मान्य नाही हे आम्ही अगोदरच क्लिअर केले. आणि कुणालाही शिव्या द्यायच्या आणि सॉरी म्हणायचं असा नाही आहे. जे काय आहे ती कायदेशीर लढाई आम्ही शेवटपर्यंत लढणार आहोत. त्याची मागणी आहे. शिवसेनेच्या पदाधिकारी आणि आमदार संजय गायकवाडचे समर्थक यांनी काल जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की मोर्चामध्ये कुठलाही आक्षेपार्ह घोषणा नको, आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात नको, खालच्या पातळीचे घोषणा नको. असं जर झालं तर आम्ही जशाला तसं उत्तर देऊ. त्याचबरोबर पुस्तक वाचन करत असताना छत्रपती शिवरायांचा आदरयुक्त त्यामध्ये उल्लेख करावा, उच्चार करावा, अन्यथा प्रसाद उमटतील. तुम्ही कसं पाहा? 22 तारखेपासून तुम्ही सर्वजण पाहताय. 22 तारखेला मला त्यांचा कॉल आला. त्या कॉलच्या वेळेला सुद्धा एकही असंवैधानिक शब्द माझ्याकडून गेलेला नाही. मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या राजेंद्रनगर झोपडपट्टीमध्ये लहानाचा मोठा झालेलो आहे. मला त्यांच्यापेक्षा कित्येक पट्टीनं घाणेरड्या शिव्या येतात. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक पोचवत असताना किंवा चळवळीचं काम करत असताना आपण खूप जबाबदारीनं वागायला लागतं. त्यामुळं कोणताही चुकीचा शब्द माझ्याकडून गेलेला नाही आहे. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही जे करतोय ते या संविधानिक मार्गानेच करतोय. काल आम्ही गृहमंत्र्यांचा जो पुतळा जाळणार होतो तो सुद्धा अधिकार या देशाच्या घटनेनं आम्हाला दिलेला आहे. आणि आज आम्ही मोर्चा त्यांच्या घरावर काढणार आहोत, तर तो सुद्धा संविधानिक पद्धतीनेच करणार आहोत. राहिला प्रश्न एकेरी उल्लेखाचा, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आदर आहे तो फक्त एखाद्या शीर्षकावरून किंवा आपण जय शिवाजी जय भवानी म्हणण्यामुळं आपण त्यांचा एकेरी उल्लेख करतोय असा होत नाही. शिवाजी कोण होता हे कॉम्रेड गोविंद पानसरेंचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाला ज्यावेळेला वाचनाची सुरुवात होईल त्यावेळेला आत जसा कंटेंट असेल, जसा काही उच्चार असेल त्याच पद्धतीनं त्याचं वाचन होईल. कारण की या पुस्तकाचा जो उद्देश आहे तो शिवाजी महाराजांचा अनादर करणे हा नसून, जसं आपण आईलाही आई म्हणतो म्हणजे काही एकेरी हाक मारत नाही, जय भवानी जय शिवाजी ही घोषणा देतो म्हणजे काय आपण एकेरी हाक मारत नाही, अरे देवा म्हणतो म्हणजे काय देवाला एकेरी हाक आपल्याला मारायची नसते. त्याप्रमाणेच त्या आई या भावनेतूनच हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामुळं महाराजांचा अनादर करण्याचा कोणताही हेतू ना लेखकांचा होता ना प्रकाशक म्हणून माझा. तुम्हाला आता पोलिसांनी जाऊन दिलं नाही, त्यांनी तुम्हाला अडवलं, तुमची काय भूमिका आहे? विषय फक्त इथं माझा नाही आहे. हा मोर्चा जो आहे तो भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि समविचारी परिवर्तनवादी सर्व आंबेडकरी पक्षांच्या वतीनं काढलेला आहे. त्यामुळं मला जरी डिटेन करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला तर माझं प्रतिनिधित्व मोर्चातले लोक करतील. इथं माझं दिसणं काही लई महत्त्वाचं नाही आहे. त्यामुळे तो काही लई मोठा विषय नाही. त्याच्यामध्ये अशी माहिती दिली की गोविंद पानसरे यांच्यावर मरणोत्तर गुन्हा दाखल करण्यात यावा, तुमच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यानंतर पुस्तकावर बंदी घालण्यात यावी किंवा पुस्तकाचं शीर्षक बदलण्यात यावं. त्या पत्रासंबंधी मला खूप काही बोलायचं आहे, पण ते मी मोर्चाच्या ठिकाणी बोलेन. कारण की ते बोलत असताना काही खूप सविस्तर मी बोलणार आहे. माझी आई आणि माझी बहीण, माझ्या 2 बहिणी तर आता सध्या उपस्थित नाहीत. आम्ही थोडं उशिरा आलो आहे या ह्याच्यात, ते आवडत आहे. त्यामुळं मी मोर्चाच्या ठिकाणी ते माझे कुटुंबीय सर्व ज्यावेळेला उपस्थित असतील त्यावेळेला मी इन डिटेल त्यावर बोलू.
तर तरी तुम्ही शॉर्टमध्ये काय प्रतिक्रिया? नाही, मी काल आपल्या प्रसारमाध्यमांच्या वतीनं मला जेवढं मीडियाकडून कळलं त्याबद्दल मी बोललेलो आहे. नंतर मला निवेदन जे आहे ते प्राप्त झालेलं आहे, त्याच्यामुळं खूप सविस्तर मला बोलायचं आहे. त्याच्यामुळं कधी कधी अर्ध बोलल्यामुळे गैरसमज होतात, त्यामुळे मी मोर्चाच्या ठिकाणी बोलेन, तेवढं सहकार्य आपण करा.